अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. कुचका नारळ म्हणजे शुभ शकुन असतो. त्यामुळे कुचक्या टीकाकारांकडे लक्ष न देता आतापर्यंत विकासाच्या माध्यमातून माणगावचं नाव राज्यभरामध्ये केलं, तसंच या मतदारसंघाचं नाव करावं असं आवाहन किशोरी आवाडे यांनी केले. ते माणगाव येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. यावेळी बोलताना आवाडे म्हणाल्या, राज्यात आणि देशात महायुतीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि याच महायुतीची सत्ता आपल्याला कोल्हापूर जिल्हा परिषद आणि हातकणंगले पंचायत समितीवर आणायची असेल तर आपल्याला रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुहास राजमाने व माणगाव पंचायत समितीच्या उमेदवार मिनल मगदूम यांना निवडून द्यायचा आहे. माणगावचा विकास हा राज्यभर गाजला आणि म्हणून ही निवडणूक राजू मगदूम विरुद्ध एक माजी खासदार, 2 माजी आमदार अशी होत आहे. गटातून फुटून गेलेल्या कुचक्या नारळांना शुभ शकुन मानून कुचक्या नारळांकडे लक्ष न देता असेच विकासाची काम करावी व आपला विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी माणगावचे सरपंच डॉक्टर राजू मगदूम म्हणाले, मला माझ्या नेत्यांचे आणि आईवडिलांचे संस्कार आहेत. वयाचे भान राखून मोठ्यांचा आदर करणे, पण माझ्या वैयक्तिक जीवनावर कोणी टीका केली तर आरेला कार्य करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. विरोधकांनी वैयक्तिक जीवनावर टीका न करता विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढावी. कोणाच्याही धमक्यांना हा राजू मगदूम कधीही घाबरणार नाही आणि माणगावच्या जनतेला कदापही वाऱ्यावर सोडणार नाही. दरम्यान यावेळी माणगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पहिले ज्येष्ठ नेते स्वर्गीय जनगोंडा पाटील यांचे चिरंजीव जनगोंडा पाटील माणगाव विकास सोसायटीचे चेअरमॅन राजगोंडा जनगोंडा पाटील यांनी आपल्या संपूर्ण प्रमुख कार्यकर्त्यांसह महायुतीचे दोन्ही उमेदवार सुहास राजमाने व मिनल मगदूम यांना उघड पाठिंबा देत दोघांनाही प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार केला. स्वर्गीय जनगोंडा पाटील सोसायटी व दूध डेअरीचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माणगावमधील 2 प्रमुख शिलेदार स्वप्नील पाटील व आशिष पाटील यांनी महिला मेळाव्याचे आयोजन जोरात केले होते. यावेळी किशोरी आवाडे, डॉक्टर पद्मजा पाटील, डॉक्टर येके पाटील, उपसरपंच विद्याजोग, अख्तर बालदार, सुकुमार पाटील, माजी सभापती वंदना मगदूम यांच्यासह सर्व नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या आणि गावठी भाषेत बोलायचं म्हटलं तर एक आपण जनावर खरेदी करतो, उदाहरणार्थ म्हैस खरेदी करतो, तर त्या म्हैशीबरोबर रेडको फ्री दिलं जायचं पूर्वी. एक साधी गोष्ट आहे. तसं राजूनं पहिल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळा बॅकलॉग भरून काढलेला आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या बोनस म्हणून केलेल्या आहेत. याचं कारण असं आहे की ज्या अत्यंत नाविन्यपूर्ण योजना आहेत की अखंड महाराष्ट्रामध्ये कुठेही केलेल्या नाही आहेत, त्या त्यानं बसून विचारपूर्वक केलेल्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये जायचं आणि सरपंच म्हणून मिळवायचं हे सगळीकडे चालतं, परंतु या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक माणसाचं स्वागत केलं जातं. पण ते करण्याआधी तिथं आपण कामासाठी गेलेलो आहोत ही जाणीव ठेवून नाविन्यपूर्ण योजना राबवणं ज्यानं केलेल्या आहेत त्याच्या सुविधेपत्नी आज निवडणुकीला राहिलेल्या आहेत. त्यामुळं त्याच्यासाठी आपण एक मत देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण अत्यंत प्रामाणिकपणानं बजावूया. म्हणून हळदी कुंकूच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रचंड उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांनी आपलं एक अत्यंत मोलाचं मत सौ मिनल वहिनी यांना आणि या भागातील जिल्हा परिषदेसाठी उपस्थित असलेले उमेदवार श्री सुहास यांना राजमाने सर यांना द्यावं. राजमाने सरांचं गोष्ट तर काय सांगायची, जो आमदाराचा पीए असतो त्याला प्रत्येक कागद माहिती असतो. तो कागद कुठं जातो, तो कसा त्याचा फरक करायचा असतो, त्या कामाची मंजुरी कशी घ्यायची, ते काम सुरू कसं करायचं आणि पूर्णत्वाला गेले की नाही त्याच्यावर लक्ष कसं ठेवायचं ही जबाबदारी त्यांच्याकडे असते. त्यामुळं या माणसाला तर काही सांगायची गरज नाही आहे. आणि सभा चालू आहे, आवाज सुद्धा जात असेल, माझे हात जोडून विनंती आहे, काका आता तोंड थांबवा, कळकळीची विनंती आहे, पाया पडून सांगतो, आता तुम्ही मतं मागा पण व्यक्तिगत राजू मगदूमच्या नादाला लागू नका काका. अजून बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत काका, मला त्या बोलायच्या नाहीत. वडिलांनी कानपाड मारलं म्हणून वडिलाला कानपाड मारणारी माझी औलाद नाही आहे. तुम्ही वडीलधारी आहात, तुम्ही कानपाड जरी मारला तरी मी तुमच्या पाया पडणार आहे. पण ह्या वयात काका हे शोभत नाही. आज 84 वय आहे काका, माझी विनंती आहे
हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो की एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नका. आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला तुम्ही भडकू नका. आमच्या तोंडात वाईट वाक्य तुमच्याबद्दल येऊ देऊ नका, ही तुम्हाला मी विनंती करतो. का की या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत 5 वर्ष काम केलं. संविधान त्यांना माहिती आहे, कशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी असावा हे त्यांना माहिती आहे. पण या ठिकाणी येऊन दादागिरीची भाषा करत आहेत आणि आम्हाला या ठिकाणी येऊन धमकी देण्यात येत आहे. धमकीला घाबरणारे आम्ही नाही. आदरणीय अण्णांच्या आणि आदरणीय दादांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा तयार झालेला कार्यकर्ता आहे. माझ्या गावचा प्रत्येक तरुण हा माझ्या सोबत आहे. का की गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या सोबत काम केलेले काही लोक, तुम्ही आणि अण्णाने चालू जवाहरच्या निवडणुकीमध्ये त्यांना संचालक पद दिला नाहीसा आणि त्याचं खापर माझ्यावर फुटलं आणि ते माझ्यातून नाराज होऊन गेले आणि आता माझ्यावरती टीका करायला. जवाहर साखर कारखाना तुमचा आहे, त्याचे संस्थापक तुम्ही आहात, निर्णय घ्यायचे अधिकार तुम्हाला आहे. पण काही कारणास्तव ते संचालक पद तुम्ही रिक्त ठेवला आणि त्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटलं आणि आज गावात सगळीकडे माझ्याच नावानं शंकरनाथ चालू आहे. परगावात जातात माझ्याच नावानं बोलतात, माणगावात माझ्याच नावानं बोलतात. आता देखील तुमच्या वार्डात कुठंतरी मीटिंग होती, तिथं म्हटले की ह्या हुकुमशाला काढा. घर म्हटलं की सुखदुःख वाटावी लागतात, सुखदुःख येत असतात आणि या सगळ्या प्रसंगी धीर देणारी आपली मुलं पण असावी लागतात. आणि अशा वेळेला प्रत्येक वेळेला खंबीरपणाने पाठीशी उभं राहून डोळ्यातल्या पाणी पुसायचं काम राजूनं केलंय. मी जरी प्रकाश आवाडेंची पत्नी असले, राहुल आवाडेंची आई असले किंवा दादांची सून असले तरी सुद्धा असा मुलगा पण मिळणं हे माझं स्वतःचं भाग्य असं मी स्वतःला समजते. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजूनं ह्या माणगावमध्ये जी कामं केलेली आहे ती कामं बघितली की जो खडका रस्ता होता तो आज कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे. लोक दोन्हीकडे लाईट लागलेले आहेत. हे सगळं काम बघितलं की वाटते की आपण माणगावमध्ये नाही कुठेतरी इचलकरंजी ह्यासारख्या मोठ्या गावात निघालोय असं वाटावं, असं शहराची एंट्री त्यांनी केली आहे. आणि गावाबाहेरच जे वैष्णोदेवीचं मंदिर आहे तिथं जे तळ आहे ते बघितलं की वाटतं आपण महाबळेश्वरला आलोय की काय. हे सगळं त्याने केलं आणि हे सगळं करत असताना गावातल्या लोकांच्या, माता भगिनींच्या ह्या सगळ्यांची काळजी घेत असताना मोठ्याला मान द्यायचं जे त्यांनी आतापर्यंत काम केलंय ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. कारण आपण बाजूला उभं राहायचं, आपला हक्क असताना, आपण काम केलेलं असताना दुसऱ्याला ते सोपवणं ही साधी गोष्ट नाहीये. त्याला मन फार मोठे लागते. मी केलं न करता सांगणारी लोक खूप बघितलेत, पण मी केलेलं असताना मी नाही केलं तुम्ही पुढं वा असं सांगणारी लोक फार कमी आहेत. आणि त्यातला राजू आहे. आणि त्याच्या पाठीमागं खरं सांगायचं म्हणजे मिनलचं, आधीचं, श्रुतीचं ह्याच्याबद्दल जेव्हा राजू बोलत होता तेव्हा मला माझा जीवनपट उभा दिसायला लागला. कारण हे राजकारणी पुरुष असतात ना ते कधी घरच्यांचे नसतात, ते लोकांचेच असतात. आणि तोच अनुभव मी घेतला होता आणि तोच अनुभव मिनलला पण घेतलेला आहे, त्यांच्या कुटुंबियांनी घेतलाय. औ सारख्या राघवांच्या वंदनाताईंचं नाव पण राहुलला सुचवलं होतं हे पण माझ्या पूर्ण लक्षात आहे. म्हणजे एकटा राजूला नाही तर सगळ्या घरादाराला ओढायचं काम राहुलला केलं. आणि अण्णा त्यांचे प्रकाशराव त्यांच्या पाठीशी उभं राहिले, दादांचे आशीर्वाद त्यांना लाभले, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ही सगळं करत असताना आपल्याला खास करून सांगायला लागेल की ह्याच्यामध्ये आऊचा आणि बापांचा पण खूप मोठा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबाला आहे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.